दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच दैवत वेलेकर आणि पंच लोखंडे सर अतिशय सुंदर कामगिरी आज पंचांची आपल्याला पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे पंच विजय भोई सर सुद्धा मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर कामगिरी त्यांची सुद्धा पाहायला मिळाली। आणि खास करून आजच्या दिवसामध्ये या दोन संघांची जबरदस्त कामगिरी पाहिली आपण। एकाकडे RD11 किरवली तर दुसरीकडे पवनपुत्र पिसे गावातील एक संघ नक्कीच पराभूत झाला, परंतु अजून एक पिसे संघ गावातील एक संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे। आणि तशी किरवली गावातील आपण जर पाहिलं या स्पर्धेमध्ये एकूण 3 संघ होते, 2 संघ नक्कीच पराभूत झाले, परंतु RD11 किरवली संघ आता मात्र नक्कीच या ठिकाणी क्वार्टर फायनल पर्यंत नक्कीच या संघाने मजल मारली। आणि या सत्राचा विजय आपण विचार करत राहिजे या RD11 किरवली संघ नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत नक्कीच पोहोचलेले आहेत, परंतु आतापर्यंत सेमी फायनल मध्ये मात्र या संघाने या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला नाहीये। परंतु ही स्पर्धा त्यांच्यासाठी नक्कीच कुठेतरी लकी ठरेल का पाहूया। सुरुवात खरं तर एवढी चांगली नव्हती या हंगामाची किरवली संघासाठी, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये खूप चांगली कामगिरी संघाने केलेली आहे। पिसे येथील झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती, मला वाटतं वासुंद्रीची ती स्पर्धा होती, आणि त्यानंतर कोसले येथे जाऊन देखील चांगली कामगिरी या संघाने केली होती। 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक तेथे पटकावलं होतं आणि आज या मैदानावर देखील चांगला परफॉर्मन्स देत आहेत। सहा ओव्हरच्या मॅचमध्ये 104 धावा देखील किरवली संघाने चेस केल्या होत्या। सामन्याचा पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स, टप्पा पडल्यानंतर कट होणारा चेंडू हनुमान दिगाडकरचा, सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते पीसी संघाकडून। आदित्य आणि भावेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य। 3-3 षटकांचा हा देखील सामना आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे। जिंकणारा संघ अंतिम 3 मध्ये असेल, कदाचित फायनल मध्ये देखील असू शकतो। स्विच हिटचा जबरदस्त फटका, बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार। नेत्रदीपक फटका आदित्यच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर बीट झाला होता। पहिला बॉल सुरेख होता, परंतु यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळाला। इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असताना आदित्य, डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाही आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये किंवा थर्डमॅनकडे, त्याचाच फायदा घेतलाय आणि खूप चांगलं टायमिंग साधत असताना हा चौकार प्राप्त केलाय। आतापर्यंत अंतिम 3 मध्ये न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ दाखल झालेला आहे पहिल्या दिवसातून, आणि दुसऱ्या दिवसाचा कालचा दिवस गाजवला होता आमणे संघानं। योगेश स्मृती आमणे या वेळेला जोरदार अपील होत आहे, क्वाड बिहाइंडसाठी स्वीप लगावण्याचा प्रयत्न फसतोय, मात्र पंचांची स्वीकृती तेथे मिळत नाहीये। चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाहीये असं पंचांचं स्पष्ट मत आलंय, त्यामुळे हा बॉल निर्धाव असेल, विकेट मिळणार नाही। आणि चांगली कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे एकमेकांवर। पहिल्या बॉलवर गोलंदाज हावी ठरलाय, त्यानंतर फलंदाजानं पलटवार केला, पुन्हा एकदा गोलंदाजानं शिरकाव केलेला आहे मॅचमध्ये, असं चित्र दिसतंय। रंगतदार होऊ शकते ही मॅच, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, किरवली विरुद्ध पिसे। पुन्हा एकदा स्विचचा वापर केलेला, यावेळेला टायमिंग परफेक्ट नाहीये, परंतु इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय। पॉवर प्लेचा फायदा घेत असताना बॉल सीमा पार, हा येतोय दुसरा चौकार। 100% टायमिंग आहे असं वाटत नव्हतं, परंतु जेवढं टायमिंग पाहिजे होतं आणि जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं तेवढं फटक्यामध्ये प्राप्त केलं होतं आदित्यनं। दुसऱ्यांदा स्विचचा वापर केला आणि दोन्ही यशस्वी फटके आलेले आहेत। चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पवनपुत्र पीसी संघाची जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर। चांगले स्ट्रोक पाहतो आपण या ठिकाणी। आतापर्यंत हनुमानने 4 चेंडूची हाताळणी केली, 2 निर्धाव चेंडू हाताळले आणि 2 चेंडूवरती आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले। आदित्यच्या बॅटमधून आदित्य आणि या भावेश हे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत। लेफ्ट मोर द विकेट, पुन्हा एकदा हनुमान फुलटॉस होता, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर जुळलं नाही, परंतु फिल्डिंग खूपच छान पाहायला मिळाली। डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल बॅकअपला मात्र हवं तसं मात्र त्या ठिकाणी
क्षेत्रक्षक उभे नव्हते आणि या ओव्हरच्या रूपाने मात्र अजून एक धाव तिथे जोडली गेली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी जोडल्या फलंदाजाने आणि धावफलक्यावरती धावा लागतायत. बिनगडी बाद 10. मला असं वाटतं की फिल्डरची चूक नव्हती, त्याने थ्रो योग्य केला होता, पण बॅकअप करण्यासाठी फिल्डर पोहोचले नव्हते. बॅकअप करण्यासाठी एकतर गोलंदाजाला तिथे येणं गरजेचं होतं किंवा गोलंदाज नव्हता तर फिल्डरला पोहोचणं गरजेचं होतं. मात्र अखेर एका धावेचं नुकसान सोसावं लागले. धावसंख्या 10. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्विचचा वापर करायचा होता. जोरदार अपील होत आहे. धावचीची देखील संधी आहे. इष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत गोरखनाथनं, मात्र त्याच्यामध्ये देखील यश मिळेल का नाही ते बघायचं आहे. फलंदाज सुखरूप दिसतोय. एक धाव अखेर तिथे कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. भरपूर काही घडताना दिसलं या ओव्हरमध्ये, पण आता तिसऱ्या पंचांची देखील ऑनफिल्ड पंचांनी मदत घेतलेली आहे. थोडासा वेळ घेतला पंचांनी आणि अखेर TV पंचांची मदत घेतली आहे, तर डिसिजन पेंडिंग आहे. पण चांगलं क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचमध्ये. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आलेला आहे, परंतु अखेरचा निर्णय हा आता TV पंचांचा असेल. डेंजर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. बघायचं आहे सुखरूपपणे क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही. थोडासा वेळ घेतला जात आहे TV पंचांकडून, कारण क्रुशल मॅच आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा निर्णय देखील आहे. क्लोज निर्णय आहे. आणि TV पंचांचा निर्णय येतोय फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन डायमंड डकचा शिकार झालेला आहे. फलंदाज भावेश. एकही चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली नाही. क्वार्टर फायनलची ही मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फार निराशाजनकच म्हणता येईल PC संघासाठी, कारण भावेश एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. फार वेगानं तो धावा जमा करू शकतो हे आपण कित्येकदा बघितलेलं आहे, परंतु या मॅचमध्ये एकही चेंडूचा सामना न करताच त्याला माघारी परतावं लागतंय. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 10. एक गडी बाद. चांगली कामगिरी आपल्याला गोरखनाथच्या वतीने पाहायला मिळाली, कारण इस्टर्नच्या पाठीमागे तो उभा होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी रिस्की सिंगल तिथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु भावेशने अर्थात बॅट मात्र त्या ठिकाणी ग्राउंडेड केलीच नव्हती आणि त्याचमुळे मात्र फलंदाजांनी त्याला मात्र बाद घोषित केलं. पहिला विकेट तिथे मात्र लगेच प्राप्त केला RD संघानं. रनआउटच्या स्वरूपात ती मात्र सफलता त्यांना मिळाली. नवीन फलंदाज जयशाला सुंदर फटका, अतिशय सुंदर ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जितू चोरगेच्या रूपाने फेक चांगली होते. एकच धाव तिथे मात्र मिळाली आणि सिंगलच्या वतीने धाव फलकावरती आता धावा लागल्या जातील. एकूण एक गडी बाद 11. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला होता, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलेलं आहे आणि फील्ड प्लेसमेंटला सरूनच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राकेश दिगाडकरचा या पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला. पुढचा बॉल सामना करतोय नवीन बॅटर जयेश. ओहो, व्हाट अ शॉट. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. परंतु हा फटका जर पाहिले तर नक्कीच असं वाटतं की वारंवार पाहतच राहावं. ज्या अनुषंगाने त्याने ऑफस्टिकचा चेंडू अगदी वेगानं खेचून मारला. स्लॉक स्विचचा अंदाज आणि पाहू शकाल चेंडू जातोय 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 आणि मात्र निघून गेला आणि कॅमेरावर किती छान आहे पहा. सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. काय कॉन्फिडन्स होतो या फटक्यावरती या फलंदाज जयेशचं. लॉंग हँडलचा चांगला वापर केलाय. लॉंग लिव्हरचा चांगला वापर करत असताना पहिलाच बॉल फेस करत असताना उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल स्लॉक स्वीपमध्ये परावर्तित केलाय आणि टायमिंग नेत्रदीपक होतं. शक्तीचा देखील पुरेपूर वापर चेंडूने केला. हवाई सफर. 6 धावा मिळत आहेत. सामन्यातील पहिला षटकार जयेशच्या बॅटमधून. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 17वर. पवनपुत्र PC संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा उडवला. यावेळेला मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि मात्र धाबांचा वेग मात्र या ठिकाणी वेगाने वाढत असताना पाहू शकाल काय सुंदर सुरुवात राकेशने मात्र पहिल्या चेंडूवरती केली होती, परंतु त्यानंतर 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्या मात्र धाबांचा वेग वेगाने वाहताना पाहतोय धावफलकावरती.
जबरदस्त बॅटिंग जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 सिक्सर आले आणि धाफलक्यावरती धाबा लागल्या गेल्या. आतापर्यंत 1 गडी बाद 23 आणि दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती आहे. आज आपण बघतोय की मागचे 3 सामने जर बघायला गेलो तर राकेशवर जास्त मार पडताना दिसतोय. त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं जाते प्रतिस्पर्धा संघाच्या फलंदाजांकडून. बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत जयेशच्या बॅटमधून. फुल टॉस आहे यावेळेला, मात्र टायमिंग चुकलंय. फिल्डर डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. तिसरा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, संधी देखील होती, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाहीये आणि अखेर वादळी खेळीचा अंत होतोय. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच हा चेंडू सुद्धा मात्र मित्र म्हणजे खराबच होता. फुलटॉस होता, त्याच्यावरती मात्र कनेक्शन प्रॉपर जुळलं नाही आणि त्याचमुळे वाईडिश मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. परंतु झटपट क्रिकेट जयेशकडे आपण पाहिलं, ज्या कार्यासाठी त्याला पाठवलं तो कार्य त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि धाफलक्यावरती 23 धाबा असताना मात्र दुसरा गडी मात्र या ठिकाणी गमावलाय पवनपुत्र पिछे संघाने. राकेशवर मार पडतोय, त्याला चोप बसतोय, परंतु नंतर लगेच कमबॅक देखील तो करताना दिसलेला आहे. हे प्रत्येक मॅचमध्ये आपण चित्र पाहत आलेलो आहोत. या मॅचमध्ये देखील कमबॅक केलंय, विकेट मिळवलेली आहे. अतिशय घातक ठरू पाहत होता फलंदाज जयेश, त्याचा अडसर त्याने अखेर दूर केलाय. 12 धावांचं योगदान दिलं जयेशनं. फक्त 3 चेंडू फेस केले, 2 उत्तुंग षटकार ठोकले. संघाची धावसंख्या 2 बाद 23. नवीन फलंदाज नरेश. तर नक्कीच मित्रांनो, आपण ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 2 मिनिटांसाठी फक्त आपण सामना थांबवायचा आहे. मी पंचांना विनंती करते, आपल्या सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके मामा अर्थात बाल्या मामा यांचे सुपुत्र, गुंदोली ग्रामपंचायती विद्यमान उपसरपंच, सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुमित शेट सुरेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपलं न्यू आई एकविरा चषक 2023-24 मध्ये आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुमित शेट सुरेश म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत साबत गावातील याच परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय GR पाटील साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं सस्नेह हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत चालू असलेल्या मॅचकडे. अंतिम 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला RD11 किरवली संघ जो संघ क्षेत्ररक्षण करत आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा पवनपुत्र पिसे संघ. पिसे संघ प्रथम फलंदाजी करत आहे या मॅचमध्ये. धावसंख्या झाली 24. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर नरेश. सुरेख बॉलला चांगला ड्राईव्ह होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये मिसफिल्ड होते. बॉल ट्रॅव्हल होतोय आता मिड विकेट रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतोय. जबरदस्त. सन्माननीय ज्ञानदेवजी माली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. खरोखरच बाल्या मामांच्या बद्दल बोलायचं तेवढं नक्कीच शब्द कमी पडतील. एवढं चांगलं कार्य बाल्या मामांचं आपल्याला नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर नक्कीच पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून कार्य घडतायत. आणि त्यांचे सुपुत्र, लाडके सुपुत्र सुमित शेठ सुरेश म्हात्रे आज आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती या सामन्यांचा मात्र नक्कीच आनंद घेतात. त्यांच्या समेत GR पाटील सुद्धा आहेत. सावत गावातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. नक्कीच तुमचं पुणे एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल किती सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट पाहायला आपल्याला आणि रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले. एकूण 3 गडी ते मात्र बाद झाले. पवनपुत्र पिछे संघात 3 गडी गमावले आणि धाफलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 24. आणि त्यानंतर 1 धाव अजून आपण त्याच्यामध्ये ऍड करूया, 25 धाबा. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज सत्यवान मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर सेंडला असेल, स्ट्राईक मात्र नरेशकडे असणार आहे. 24 धाबा फलकावर आहेत. यस, थोडंसं करेक्शन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा फलकावर होत्या.
शेवटच्या बॉलवर विकेट जी मिळाली होती त्याच्यावर धाव आली नव्हती. लो फुल टॉस, बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय, एकच धाव तेथे मिळेल आणि याचबरोबर राकेश दिगाडकरचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 3 गड्यांच्या मोबदल्यात पवनपुत्र पिसे. तर नक्कीच आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ करणार आहोत. मी योगेश वृत्ती आमने संघाची संगणकाला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. आपण इथे ड्रॉ करणार आहोत. ड्रॉमध्ये योगेश शिल्लेवान आमने ए संघाचं नाव असेल, त्याचप्रमाणे न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाचं नाव असणार आहे आणि त्यानंतर आजच्या दिवसातील जो विनर संघ असेल तो मात्र नक्कीच या ड्रॉमध्ये असणार आहे. नक्की तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती ज्याचं नक्कीच नुकतंच शुभागमन झालं. आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय बाल्या मामांचे सुपुत्र सन्माननीय सुमित शेट म्हात्रे साहेबांना नक्कीच तुम्ही पाहू शकाल. युवकांना नक्कीच ते मार्गदर्शन करत असतात आणि एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सुरेश म्हात्रे साहेबांचे सुपुत्र अर्थात सुमित शेट म्हात्रे, त्याच्या समेत तुम्ही GR पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल आणि शुभ आगमन होत असताना या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय मधुकरजी दलवी, त्याचप्रमाणे सन्माननीय नवनाथजी पाटील, सन्माननीय विजयजी पाटील आणि देवीदास पाटील, नवनाथजी म्हात्रे सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात वाईड बॉलनं केलेली आहे गोलंदाज विशालनं. लेफ्ट आर्म गोलंदाज मागच्या मॅचमध्ये अतिशय धारदार गोलंदाजी प्रिन्स 11 PC संघाविरुद्ध केली होती. फक्त 3 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या आणि त्याच्याच जोरावर सामनावीराचा मानकरी देखील ठरला होता, परंतु येथे वाईडने सुरुवात झाली आहे. यावेळेला बॅक ऑफ लेन बॉल होता, अपील होत आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे, कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. तिसरा षटकाला मात्र विशालने सुरुवात केली. पहिल्या चेंडू पाहिला तर स्वेर हाताला पडतो, त्याच्यानंतर त्याला ते सफलता प्राप्त झाली. 3 दिवसांची स्पर्धा तुम्ही पाहिली मित्रांनो. नक्कीच पाहुण्यांच्या माहितीसाठी न्यू आई एकविरा चषक 2024चा आपण जर विचार केला तर पहिला पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये एवढं देखणं आयोजन न्यू आई एकविरा सावध संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. खरोखरच मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं नियोजन केलंय असं वाटतं की आयोजकांकडे कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभव असावा आणि आज आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. जो सामना सुरू आहे तो क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे. त्यानंतर आपण ड्रॉ इथे करणार आहोत. आतापर्यंत 2 संघांना टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. पहिला दिवस न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाने गाजवला. कालचा दिवस योगेश वृत्ती आमने ए संघाने गाजवला आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. RD किरवली की पवनपुत्र पिशे. 26 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर कैलास अनुभवी फलंदाज मैदानामध्ये. उंच उडवलाय समोरच्या बाजूने, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे अभय. जबरदस्त कॅच, अफलातून कॅच आणि आणखी एका विकेटचं होतंय पतन. चांगली गोलंदाजी विशालकडून आपण पाहतोय आणि विशालने खरोखर आजचा दिवस आपण जर अजय पाहिलं तर नक्कीच गोलंदाजीच्या बलावरती नक्कीच गाजवलं असं म्हणावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण दिलं. आज प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी विकेट टेकर गोलंदाजी हाताळली आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र पाहू शकाल की बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं की प्रिन्स 11 PC संघ समोर होता किरवलीच्या आणि त्यांनी देखील 2 ओव्हर्समध्ये 24 धावा बनवल्या होत्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये विशालनं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या मॅचमध्ये देखील जबरदस्त सुरुवात विशालनं केली. पहिला बॉल वाईट जरूर होता, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 24 धावा फलकावर होत्या, 25 होत्या. एकच धाव आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केली गेली आहे. धावसंख्या 26. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर. हा बॉल देखील उंच उडवलाय. पुन्हा एकदा झेलची शक्यता निर्माण झाली आहे. जीवन डाऊन द बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट. विशालनं हॅट्रिक पूर्ण केली आहे. जबरदस्त मारा. आणि नक्कीच आपण जर या स्पर्धेचा विचार जर केला तर मात्र चौथा गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला विशालकडे पाहायला मिळाली. पहिला चेंडू पाहिला तर अतिरिक्त फेकला होता, परंतु त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 सफलता त्यांनी मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिर आहे, ते म्हणजे 26 धावा.
दरम्यान या ठिकाणी बंडू तिस्कर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आठव्या क्रमांकावर आता फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय ज्ञानेश्वर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल्समध्ये सलग 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि चौथा गोलंदाज ठरलेला आहे ज्यांना हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेमध्ये. गोलंदाज विशाल RD11 किरवली संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आज प्रत्येक मॅचमध्ये धारदार मारा पाहायला मिळालेला आहे विशालकडून. यावेळेला समोरच्या बाजून ड्राईव्ह करायचा होता मात्र थोडीशी लिडिंग एज लागली. बॉल शॉर्ट कव्हर्समध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हनुमानकडून पाहायला मिळतंय. फक्त एक धाव येथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं पवनपुत्र PC संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. काय सुरुवात पाहायला मिळाली होती आपल्याला. 2 षटकांचा खेळ पाहिला तर 25 धावा तिथे मात्र जोडल्या होत्या. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर मात्र कंजूशी गोलंदाजी मित्र म्हणेन. पहिल्या चेंडू स्फेअर हाताळल्यानंतर सलग 3 विकेट्स. त्यानंतर ही सिंगल धाव विशालने मात्र खर्च केली आणि अजूनही मात्र या पहिल्या डाबातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूमध्ये किमान एखादा मोठा फरक नक्की झाला तर मात्र चांगला टोटल इथे पाहायला मिळू शकेल. इथे मात्र पाहू शकाल लिडिंग एज फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. नशिबाच्या 4 धाबा. पाठीमागे खेळण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता. खरं तर ऑन साईडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता मात्र वरची कडा लागली आणि विकेट किपर गोरखनाथच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. शॉर्ट फाईन लेगला जो खेळाडू होता त्याच्याकडे तेवढी संधी नव्हती. आउटफील्ड फास्ट आहे. एकदा पाठीमागे बॉल निघून गेला की तो थांबत नाही. बॉल थेट सीमारेषा पलीकडे महत्त्वाचा चौकार येतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 31 वर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सत्यवान ऑन स्ट्राईक. सत्यवानचा प्रयत्न असेलच मोठा फटका खेळण्याचा आणि येथे जर षटकार किंवा चौकार जरी आला तरी मात्र जी धावसंख्या असेल ती थोडी कठीणच असेल. त्या धावसंख्येचा पाठलाग करणं किरवली टीमसाठी. आपण पाहत आलेलो आहोत की 30च्या जवळपासची धावसंख्या सहजासहजी चेस होत नाही आहे 3-3 षटकांमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॉल चांगला आहे. ऑन द राईज ड्राईव्ह केला आहे. एक्स्ट्रा कव्हरला हनुमान तिथे उपस्थित. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाज धावबाद. तर अशा पद्धतीनं डावाची होती सांगता पवनपुत्र PC संघाची एकूण धावसंख्या 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट असेल 3 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता RD11 किरवली संघासमोर. तर नक्कीच आपण इथे ड्रॉ करणार आहोत. मी योगेश वृत्ती आमने संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. पहा 3 संघाची नावं असतील. एका चिठ्ठीवरती आमने असं नामांकन केलेलं आहे. एका चिठ्ठीवरती सावध असं नामोल्लेख केलेला आहे आणि एका चिठ्ठीवरती विजय संघ असं नामोल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 3 चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी उचलली जाईल. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असणार आहे तो संघ थेट फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल आणि नक्कीच हा ड्रॉ साफ सुथरा असणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी आमच्या प्रिय प्रमुख अतिथी सन्माननीय बाल्यामामा यांचे साहेबांचे सुपुत्र आहेत आपल्या व्यासपीठावरती सुमितजी. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ ओपन करतोय. 3 चिठ्ठीपैकी आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि पाहूया या चिठ्ठीवरती कुठल्या संघाचं नाव आहे. विजय संघ म्हणजे सेमी फायनल असेल न्यू आई एकविरा साबत विरुद्ध योगेश वृत्ती आमने. तर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आपण. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करू आणि खरोखरच चालू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे तुम्ही एक सामना जर या ठिकाणी जिंकला तर तुम्ही थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहात. तो डबल धमाका है दोनों भी टीमों के लिए. यहाँ से और ज़्यादा संघर्ष होने की उम्मीद है. स्कोर भी अच्छा खासा बनाया गया है. पवनपुत्र PC टीम द्वारा 32 रन बनाए हैं 3 ओवर्स में और फाइनल में पहुंचने के लिए RD11 किरवली को बनाने होंगे 33 रन. 11 का आस्किंग रेट. अच्छी बल्लेबाजी करनी होगी मैच को जीतने के लिए RD11 किरवली के बल्लेबाजों को.
चलिए सलामी बल्लेबाजों को मैदान में भेज देना है आरडी के कैप्टन। तर एक विनंती आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे प्लीज. तर नक्कीच आपण सेमीफायनलच्या नाण्यापैकी जी गडी आपण बोलणार आहोत. न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध आणि योगेश स्मृती 11 आमणे या दोन संघादरम्यान या ठिकाणी आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत. सर्वर्गीय आरुई खंडू पाटील टॉस बॉक्समध्ये. आणि मी विनंती करतोय सन्माननीय बाल्यामामांची सुपुत्र सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या नाणेपैकी संपन्न होईल. त्यांच्या समेत GR पाटील साहेब सुद्धा असतील. याच परिसरातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून त्याची ख्याती आहे. आणि हा सामना की 3 षटकांतच असेल आणि याच ठिकाणी आपण सुमित शेठ म्हात्रे साहेबांना सन्मानित करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण पुढील तयारीसाठी नक्कीच कार्य चालू करायचे आहेत. एकीकडे पाहू शकाल आयोजक संघ आहे, तर दुसरीकडे पाहू शकाल तुम्ही योगेश स्मृती 11 आमने संघ आहे. न्यू आई एकविरा चषकाची मागणी आमने संघाच्या संघनायकाच्या वतीने करण्यात आली, परंतु नाणेफेकीचा कौल साबत संघाच्या बाजूने गेला. तर नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकला साबत संघाने निर्णय फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय तिथे स्वीकारला आहे आणि याच ठिकाणी आपण या ठिकाणी सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी GR पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. ज्याप्रमाणे बाल्यामामा साहेबांचं नक्कीच प्रत्येक स्पर्धकांवर प्रेम आहे, त्याच अनुषंगाने सुमित शेठ म्हात्रे साहेब सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती त्यांची पाहायला मिळत आहे. आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान त्यांचा आपण संपन्न करतोय. उपदार मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावगड की त्यांच्या समेत एक फोटो शूट करत असताना की नेहमीच आठवणीत राहील की या स्पर्धेसाठी सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चांगला मोलाचं योगदान आम्हाला मिळालं. आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्व खेळाडू साहेबांच्या समेत मात्र या ठिकाणी फोटो शूट करत असताना साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवल्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे, कारण खूपच महत्वाचा सामना आहे, कारण एका विजयावरती एक विजय फिरी आहे असंच म्हणावं लागेल. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच योगी पाटिल। पहली गेंद पर विकेट प्राप्त किया गेंदबाज जयेश ने, लेकिन दूसरी गेंद पर चौका जड़ा है राकेश ने। गोरख आउट हुए हैं, फुल टॉस गेंद पर डीप मिड विकेट पर कैच आउट हुए। पूरी तरह से टाइम नहीं कर पाए थे अपने शॉट को, लेकिन राकेश ने आते ही चौका जड़ा है। बढ़िया टाइमिंग और डीप मिड विकेट फील्डर के करीब से ही उन्होंने खेला था। गैप बहुत बड़ा था ऑन साइड में, वहां पर गैप में गेंद को निकाल दिया और चौके से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए 33 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए RD11 किरवली 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे, कारण आमच्यापासून आता मात्र या ठिकाणी सुमित शेठ म्हात्रे साहेब रजा घेत असताना देखिए सेमीफाइनल मुकाबला 3-3 ओवर का रहेगा। तो स्कोर इस समय 4 रन 1 विकेट के नुकसान पर 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। बची हुई 16 गेंदों पर 29 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए। ये संघर्ष है, यानी कि सेमीफाइनल ही है ये मैच। पवन पुत्र पी से बनाम RD11 किरवली। खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई और फिर से करारा स्ट्रोक खेलना चाहते थे इनसाइड एज, लेकिन देखना है वहां पर डेड बॉल का इशारा अंपायर द्वारा।
डेड बॉल का इशारा किया है अंपायर ने। तर नक्कीच या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना पाहू शकाल सावतगावची ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय सावळरामजी पाटील आणि त्याच्या समेत प्रमोदजी पाटील शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, त्यांचे इथे मात्र शुभागमन झालेले. इथे मात्र फटका हवेत केला, डीप मध्ये फिल्डर आहे, जेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये, पकडला जाईल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. राकेश दिगाडकर इथे मात्र या ठिकाणी निराश पावलाने मात्र माघारी परततोय. पाहू शकाल शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय प्रमोदजी पाटील आणि त्याच्या समेत त्यांचे पिताश्री सन्माननीय सावळरामजी पाटील या ठिकाणी नक्कीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या वतीनं न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऐसे लग रहा है कि किरौली के बल्लेबाजों ने भावेश से दोस्ती कर ली है, उनके हाथों में कैचेस थमा रहे हैं डीप मिड विकेट पर. पहले गोरखनाथ भी उसी क्षेत्र में आउट हुए थे और अब की बार राकेश भी वहां पर कैच आउट हुए हैं. 4 पर लगा है दूसरा झटका. 4 धावा इथे मात्र नक्की धाफलकावरती पाहायला मिळतात, परंतु त्या 4 धावा जोडण्याकरता तब्बल 2 गडी मात्र या ठिकाणी गमावले. आपण लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 32 धावा प्रथम बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी पवनपुत्र पीचे संघाने जोडले आणि 33 धावांचा पाठलाग करत असताना 11च्या सरासरीने इथे मात्र नक्कीच धावा जोडायच्या आहेत. आणि आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 विकेट्स इथे मात्र गमावले. 4 धावा धाफलकावरती. अजूनही मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी 29 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 1 रन उसमें कम हो जाएगा. अब समीकरण 15 गेंदे और 28 रनों की आवश्यकता है फाइनल में पहुंचने के लिए RD11 किरौली को. विशाल नए बल्लेबाज जो कि बायत के बैट्समैन है. गेंदबाजी बहुत अच्छी की है विशाल ने, इस मैच में हैट्रिक ली उन्होंने. अगली गेंद ओवर द विकेट और बढ़िया गेंद, इस बार अच्छी लाइन पर रखी हुई गेंद थी. ड्राइव करना चाहते थे सामने, लेकिन टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद बिट किया पूरी तरह से बल्लेबाज को. अच्छा ओवर घट रहा है. 2 करारे झटके दिए हैं पहले ही ओवर में जयेश ने. नेक्स्ट बॉल ओवर द विकेट. इस बार लो फुल टॉस टर्न कर दिया है ऑन साइड में. डीप मिड विकेट की जानिब फील्डर मौजूद है वहां पर. अच्छा क्षेत्र रक्षण, 1 ही रन मिलेगा. सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर. चांगला स्पेल आहे सध्या आपण पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय. आणि या ठिकाणी कोब्रासाठी भागेश्वर पाटील इताडे यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोब्रासाठी क्या बात आहे. परंतु तुम्हाला डान्स करायचा आहे कोब्रा, अन्यथा ते 100 रुपये रिटर्न घेतले जातील. धाफलकावरती धाबा आपण जर पाहिले तर 6 धाबा. And Cobra is in absolute readiness. इसी बीच ये गेंद जीतू के लिए मोड़ दिया है गेंद को डीप मिड विकेट पर. डीप मिड विकेट के खिलाड़ी को काफी बिजी रखा है इस बार. थोड़ा सा फंबल और 2 रन मुकम्मल. 2 रन पूरे होते हुए अब की बार थोड़ी सी चूक हुई थी डीप में, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज. और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ 33 रनों का पीछा कर रही है किरौली टीम फाइनल में पहुंचने के लिए. पहले ओवर के बाद स्कोर है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर, यानी कि बचे हुए अब 2 ओवर्स में 25 रन चाहिए. चांगलाच खेळ आता मात्र नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीने आपण पाहतोय. आणि अजूनही आपण जर विचार केला तर मात्र या सामना जिंकण्यासाठी थोडासा घाम घालावा लागेल RD11 किरौली संघाला. कारण ज्यावेळी डाबाड सुरुवात झाली त्यावेळी 11ची सरासरी होती, परंतु आता आपण विचार केला तर मात्र कुठेतरी ती सरासरी वाढताना आपण पाहतोय. 12.5 तुम्हाला आता इथून धाबा जोडावा लागतील. 12 चेंडू शिल्लक 25 धाबा इथून तुम्हाला नक्कीच जोडायच्या आहेत. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय पवनपुत्र पिचे संघाच्या माध्यमातून. भावेश आए हैं आक्रमण पर. अंतिम 12 गेंदे और 25 रन अभी भी चाहिए. लक्ष्य थोड़ा सा मुश्किल ज़रूर लग रहा है, लेकिन अभी भी 2 अच्छे स्ट्रोक प्लेयर क्रीज पर है, विशाल और जीतू. खासतौर पर जीतू आज काफ़ी अच्छा खेले भी है. बड़े बड़े हिट्स उनके बैट से देखने को मिले हैं. कई सारे मेहमान मंच पर मौजूद है. मिस्टर प्रमोद पाटिल भी हमारे बीच में मौजूद है, मेरे स्कूल मेट है.
वेलकम प्रमोद और शिवसेना विभाग प्रमुख है। रोचकता है खेल में, आज पूरे दिन भर काफ़ी रोमांचकारी मैचेस देखने को मिले हैं। सोपान तिस्कर इनकी ओर से ऐसे के बल्ले भी आ चुके हैं, उनके भी हम विशेष आभारी है। इस बार ऊंचा उठा दिया है लेकिन केवल ऊंची चली गई है, ज्यादा दूर नहीं। आसान सा कैच, कॉटन बॉल के रूप में बैट्समैन आउट। खराब शॉट सिलेक्शन मित्र म्हणून विशालच्या वतीने पाहायला मिळाला आणि चांगल्या चेंडूची फेताळणी आपल्याला पहिल्या चेंडूवरती भावेश करणं पाहायला मिळाली। स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गेला आणि मात्र शेवटच्या मोमेंटला त्यांनी आपली सुरक्षित हातांची ओंजल मात्र त्याने उघडली आणि तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी आरडे 11 किरवली संघाला। एक मात्र जितू पाहिलं तर त्या ठिकाणी तग धरून आहे, परंतु जितूला आतापर्यंत एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली, तदनंतर तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला आणि आता मात्र नवीन फलंदाज सोनू दिगाडकर चाललाय बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावर। पिछला मैच फिनिश किया था सोनू ने, 2 बड़े हिट्स लगाए थे, उन्होंने 2 छक्के जड़े थे। इस मैच में भी कुछ उसी तरह की बैटिंग की अब ज़रूरत है। टीम इस समय कहीं ना कहीं दबाव में नजर आ रही है। RD 11 किरवली थोड़ी बैकफुट पर चल रही है और पवन पुत्र पीसी टीम के पास एक अच्छा मौका है इस मैच पर। अच्छी पकड़ अभी तक तो बना ली है उन्होंने। फाइनल में पहुंचने के लिए यह गहरा संघर्ष गेंद और बल्ले के बीच में। अब समीकरण 11 गेंदें शेष और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। स्पीडअप करूया कारण यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे। दोनों भी पावरफुल स्ट्राइकर्स माने जाते हैं, सोनू दिगाडकर और जीतू चोरगे। लेकिन पवन पुत्र पीसी टीम की जो गेंदबाजी है वो भी काफ़ी धारदार है और अभी तक तो धार नजर आई है गेंदबाजी में। पहली गेंद पर सफलता मिली है भावेश को। अगली गेंद सामना करेंगे नए बैटर सोनू। ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन सोनू के लिए। खिंची हुई लेंथ पुल करना चाहते थे, हल्की सी अपील, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। लेकिन बढ़िया गेंद, डॉट गेंद। बैक ऑफ लेन पर गेंदबाजी अच्छे पेस के साथ अच्छा उछाल प्राप्त करते हुए। अभी तक हाथ खोलने के लिए ज़्यादा जगह मिली नहीं है किरवली के बल्लेबाजों को। पलटवार करना होगा यहाँ पर किरवली के बल्लेबाजों को, तब जाकर ये मैच रोचक स्थिति में पहुंच सकता है। एक और बेहतरीन गेंद, अंधाधुंध तरीके से आपके बार खेलने का प्रयास किया था। अतिरिक्त उछाल, इस बार लेंथ में हल्का सा परिवर्तन था, गुडलेन स्पॉट पर रखी हुई गेंद थी और थोड़ा अतिरिक्त उछाल मिला। जबरदस्त गेंदबाजी। अप्रतिम तिथे मात्र चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली, कारण आतापर्यंत आपण जर भावेशचा विचार केला तर 3 चेंडूची त्यांनी हाताळणी केली, एकही धाव मात्र आता खर्च त्यांनी केलेली नाही, एक सफलता सुद्धा मात्र प्राप्त केली। आणि सोनू मात्र नक्की थोडासा प्रेशर मध्ये आपण पाहतोय आणि त्यानंतर पाहू शकाल लेडिंग एज चेंडू हवेत आणि पंचांची स्वीकृती मिळाली आणि मात्र दुसऱ्यांदा कॉटन बॉलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त केली भावेशने। आणि आता मात्र RD 11 संघ कुठेतरी अजय मित्र म्हणून की थोडासा बॅकफुटवरती जात असताना, थोड़ा नहीं बहुत ज़्यादा बैकफुट पर चली गई है टीम इस समय, क्योंकि चौथा झटका लगा है। अभी भी 25 रन चाहिए, केवल 8 गेंदों का खेल शेष है। मुश्किल है, नामुमकिन कुछ नहीं होता है क्रिकेट के खेल में। सोनूच्या खेळीचा मात्र इथे अंत होताना आपल्याला पाहायला मिळाला। नवीन फलंदाज जीवन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतो। या 6व्या क्रमांकावरती 8 चेंडूचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे आणि विजयासाठी या 25 धावांची इथून मात्र गरज असेल। परंतु मित्र म्हणते की जोपर्यंत जितू खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत कुठेतरी विजयाची आशा पल्लवत असली, परंतु त्याला स्ट्राइक मिळणं फार गरजेचं आहे। लेकिन इस ओवर की जो 2 गेंदें बची है वो भी बहुत महत्वपूर्ण है योगी। जितू जरूर अच्छे बल्लेबाज है, लेकिन कहीं ना कहीं मुझे लगता है कि 20 के अंदर यदि लेकर आते हैं आखिरी ओवर के लिए तो मौका बन सकता है वहां से। 20 के ऊपर रहेंगे तो फिर बहुत ज़्यादा मुश्किल रहेगा। हालांकि 20 के अंदर यानी कि 15 के ऊपर भी रहता है तो भी कठिन ही रहेगा, लेकिन 20 के ऊपर और ज़्यादा मुश्किल रहेगा आखिरी ओवर में। नए बैट्समैन जीवन गजब की गेंदबाजी करते हुए इस ओवर में भावेश अभी तक कोई रन खर्च नहीं किया है, 2 विकेट लिए है। एक और खूबसूरत गेंद, हार्ड लेन पर गेंदबाजी, एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। और अब मेडन ओवर यहाँ पर पूरा कर सकते हैं अपना। कल एक गेंदबाज ने मेडन ओवर किया था, रोहित ने वालशिन टीम की ओर से। तर नक्कीच आपण इथे पाहू शकाल मित्रांनो, कांचन ज्वेलर्स कल्याणचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रकाशजी जैन साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। तुमचा आम्ही स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो। फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचा हा शुभ सन्मान। बहुत बहुत स्वागत है जैन साहब आपका।
न्यू आई एक्विरा ट्रॉफी 2024 में। फुलर लेंथ अपील हो रही है, कॉट बिहाइंड की जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बल्ले के बेहद करीब से गेंद गुजरी थी और इसके साथ ही ये मेडन ओवर समाप्त होता हुआ। डबल विकेट मेडन, कमाल की गेंदबाजी। भावेश के लिए जोरदार तालियां होनी चाहिए, लाजवाब गेंदबाजी। आणि नक्कीच आपण पाहू शकतो की बक्षीस पात्र फेरीमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे मी तर म्हणेन की कुठेतरी कौतुकास्पद कामगिरी भावेशकडनं पाहायला मिळाली। जो आपण सावत गावाच्या अलीकडे जो वृंदावन धाम पाहतोय तो धाम सुद्धा मात्र प्रकाश चंद्रावन धाम जो आपण पाहतो आहे तो सुद्धा मात्र प्रकाशजी जैन यांच्यात माध्यमातून मात्र नक्कीच तो उभारण्यात आलेला आहे। आणि नक्कीच कल्याणला तुम्ही कांचन ज्वेलर्स जर पाहिलं तर नक्कीच तो ज्वेलर्सचे ते पुढारी आहेत प्रकाशजी जैन साहेब। नक्कीच या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं पुन्हा आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत। आणि आता मात्र फलंदाजांना गोलंदाजाचं अजय स्वागत करावं लागेल, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि एकूण 25 धावा मात्र तिथे जोडायच्या आहेत। 12 गेंदों में 25 रन चाहिए थे, लेकिन पिछला ओवर पूरी तरह से खाली गया किरौली टीम के लिए। एक भी रन बल्लेबाज नहीं जोड़ पाए, निराशाजनक बल्लेबाजी। 2 बल्लेबाज आउट भी हुए। पूरा क्रेडिट देना होगा गेंदबाज भावेश को, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी। हाथ खोलने के लिए बिल्कुल भी मौके नहीं दिए किरौली के बल्लेबाजों को। अब 6 गेंदों में 25 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए RD11 किरौली को। RD11 किरौली और पवन पुत्र पीसी के बीच में यह सेमीफाइनल मैच चलता हुआ। इसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला रहेगा न्यू आई एक्विरा सावध। इस टूर्नामेंट की ऑर्गेनाइजिंग टीम एक्शन में नजर आएंगी। उनके सामने चुनौती रहेगी योगेश स्मृती आमने टीम की। दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल नक्कीच लाभलेली आहे। सावतगावची उद्योजक राजूजी म्हात्रे आणि त्याच्या समेत खानवलचे युवा उद्योजक दिनेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपण दोन्ही पाहुण्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। मेहमानों के आगमन में, उनके स्वागत में पटाखे फोड़े जा रहे हैं। बल्लेबाजों को भी अभी आतिशबाजी करनी होगी मैच को जीतने के लिए। जीतू के पास स्ट्राइक, आखिरी ओवर लेकर नरेश। जीतू एक उम्मीद की आखिरी किरण मानी जा सकती है किरौली टीम के लिए। वेट करते हुए पुल कर दिया है, लेकिन गैप में नहीं खेल पाए। डिप स्क्वेरिश मिड विकेट पर फील्डर मौजूद है। रन मिल सकता था लेकिन रन नहीं लिया गया है। अपने पार्टनर को स्पष्ट रूप से मना कर दिया रन लेने से वहां पर जीतू ने। नक्कीच, कारण त्याच्याकडे क्षमता आहे अजय। जर एखादा षटकार आला तर मात्र नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकेल आणि त्याच अनुषंगाने 25 धावांचा इथे मात्र त्याला पाठलाग सुद्धा करायचा आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय। परंतु पाहूया एखादा चमत्कार मात्र या ठिकाणी घडेल का जीतूच्या माध्यमातून। बड़े हिट्स की दरकार है। इस बार कोशिश की है, ऊंचाई तो है, क्या इसमें दूरी है? जी हाँ, दूरी भी है। मैक्सिमम 6 रन। आणि त्याचमुळे मात्र अजय तो सांगतो की मी पहिल्या चेंडूवरती धाव का घेतली नाही, कारण त्याच्याकडे ताकद आहे की तो मोठे फटके मात्र नक्कीच खेळू शकतो आणि इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय अशी क्षमता त्याच्याकडे आहे। आणि मात्र नक्कीच त्या कार्याला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, बिल्कुल स्लॉट में आ गई। तगड़ा प्रहार किया। जब भी स्ट्रोक खेलते हैं तो पूरी ताकत झोंक देते हैं जीतू चोरगे। ये उनके बल्लेबाजी की खासियत है। बड़े बड़े हिट्स लगाने में माहिर है। अब कहीं ना कहीं थोड़ा सा तो दबाव डाल दिया है गेंदबाज पर, लेकिन अभी भी गेंदबाज के पास काफी रन है। 4 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 19 रन चाहिए RD11 किरौली को। नरेश एक बार फिर से VIP एंड से राइट आर्म ओवर द विकेट और फिर से लॉफ्ट कर दिया। इस बार गैप में निकाल दिया है। दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। काय जबरदस्त रॉकेट शॉट मित्र म्हणजे या ठिकाणी जेवढ्या वेगाने बंदुकीतून एखादी गोळी निघते तेवढ्या वेगाने मात्र या ठिकाणी जीतूच्या बॅटमधून मात्र हा चेंडू निघाला आणि आता मात्र विजयासाठी अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धाबांची इथून गरज असेल। यानी कि अब ये मुकाबला जो है ये किरौली बनाम पीसे नहीं, जीतू बनाम पीसे हो गया है। 3 गेंदे और 15 रन। दर्शकों के दिल जीतते हुए अपने धुआंधार बैटिंग की बदौलत जीतू चोरगे सोचने पर मजबूर कर दिया है उन्होंने गेंदबाज नरेश को और पीसे टीम के कैप्टन को। एक अच्छी गेंद चाहिए पीसे टीम को, एक अच्छी गेंद चाहिए, जीत सुनिश्चित हो सकती है। लेकिन अभी भी काफी कश्मकश है खेल में। अगली गेंद ओवर द विकेट, छोटी गेंद, इस बार कड़क पुल शॉट, ये भी जाएगी बाहर। एक और छक्का। क्या बात है, और गेंदबाज हो गए हक्का बक्का। जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला आपल्याला खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती मात्र पुलचा अंदाज आणि मात्र अजूनही मात्र विजयाची आशा जिवंत आहेत असंच आपण म्हणू शकतोय। 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धाबांची गरज। काय सुंदर फलंदाजी। मैं समझता हूं कि जीतू ने यदि ये मैच किरौली टीम को जिता दिया तो 25 रन चाहिए थे ना आखिरी ओवर में, तो 25 साल तक तो कम से कम दर्शक नहीं भूलेंगे इस तरह की ये बल्लेबाजी।
गजब का खेल पेश करते हुए और कमाल का क्रिकेट आज पूरे दिन भर देखने को मिला है। 2 मैचेस ऐसे हमने देखे हैं जो आखिरी गेंद तक चले गए थे। 1 बॉल 1 रन ये समीकरण 2 बार हम देख चुके हैं, लास्ट बॉल थ्रिलर हम देख चुके हैं। इस बार भी कुछ वही दिशा में मैच बढ़ता हुआ, हालांकि इस मैच में 1 बॉल में 1 समीकरण आएगा ऐसे लगता नहीं है, लेकिन अंतिम गेंद तक संघर्ष जरूर हो सकता है। यदि अंतिम गेंद के लिए जाना है तो वहां पर अगली गेंद पर भी कम से कम मुझे लगता है कि 3 रन तो लेने होंगे, तब जाकर एक गेंद पर 6 रन का समीकरण आ सकता है, क्योंकि अब 2 गेंदों में 9 रन चाहिए। चला फिल्डिंग लावायचे प्लीज. पिछे संघ तुम्ही प्रत्येक चेंडूवरती या टीम मीटिंग करू नका, कारण यानंतर अजूनही 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. प्लीज. एक अच्छी गेंद की प्रतीक्षा में पीछे टीम के दर्शक, लेकिन वो अच्छी गेंद कब आएगी या नहीं आएगी ये भी कहना मुश्किल है। पिछली 3 गेंदों पर 3 बड़े हिट्स, 2 छक्के और 1 चौका जीतू के बैट से निकल चुका है। खलबली मचा दी है प्रिंस पवन पुत्र पीछे टीम के खेमे में जीतू ने। समय का ख्याल रखना है प्लीज पीछे टीम के कैप्टन। 2 गेंदे और 9 रन, चेजिंग कंपल्सरी है। चला फिल्डिंग पिछे संघ तुम्हाला लगेच सजवायचे प्लीज. मी आयोजकाच्या वतीने तुमच्यापर्यंत ही अनाउन्स पोहोचवतोय, कारण यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. 2 चेंडू शिल्लक, 9 धाबांची गरज. जबरदस्त मात्र हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय, परंतु हा सामना जर पाहिजे तर एक विजयावरती एक विजय फ्री आहे आणि त्याचमुळे मात्र एवढं परिश्रम मात्र त्या ठिकाणी केलं जातंय. जो संघ जिंकेल तो मात्र थेट अंतिम फेरीमध्ये अर्थात फायनलच्या फेरीमध्ये देखील प्रवेश करणार आहे. क्या नरेश बेन स्टोक बनने की तैयारी में है? क्या जीतू कार्लोस ब्रैथवेट बन जाएंगे? विश्व कप का वो फाइनल मैच दर्शक भूले नहीं होंगे, वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड, जब वेस्ट इंडीज ने T20 विश्व कप जीता था। जीतू खेलने के लिए तैयार, शॉर्ट लेग पर खिलाड़ी, उल्टी दिशा में उनका चेहरा है। एक अलग तरीके की रणनीति, बल्लेबाज पर दबाव बनाने का प्रयास, लेकिन क्या वाकई में इसका फायदा होगा पीसी टीम को, यह देखने वाली बात है। रोंगटे खड़ी कर देने वाला यह सेमीफाइनल मैच। 2 गेंदे शेष है, 9 रन चाहिए RD11 की रबली को। जीतू खेलने के लिए तैयार, ये चले गेंदबाज नरेश, राइट आर्म ओवर द विकेट। पटकी हुई गेंद जाने दिया और अंपायर का वाइड का इशारा। बाउंसर की कोशिश की थी लेकिन बल्लेबाज के पहुंच से बाहर थी। बाउंसर आप डाल सकते हो लेकिन ये बल्लेबाज के सिर के भी ऊपर से चली गई थी, बहुत ज्यादा पटका था। वाइड गेंद, अब समीकरण चेंज होता हुआ 2 गेंदों में चाहिए 8 रन। व्हाट अ मैच। आणि इथे फलंदाजावरती सुद्धा प्रेशर आहे आणि आता मात्र साफ गोलंदाजावरती सुद्धा आपल्याला प्रेशर पाहायला बोलतोय यार, कारण 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या ठिकाणी स्वेर चेंडू मात्र हाताला आणि पंतांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे मात्र दिला जातोय। म्हणजे यानंतर आता मात्र गोलंदाज नरेश बाउन्सर चेंडू मात्र या ठिकाणी हाताळू शकणार नाहीये। 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 8 धाब्यांची गरज। या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये मजा येऊ शकते। या फटका चांगला आहे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार। टॉप क्लास बल्लेबाजी जीतू चोरगे द्वारा। अभी तक ऑन साइड में बड़े बड़े हिट लगा रहे थे और वहां पर रणनीति पीछे टीम की ये थी कि शॉर्ट लेग पर खिलाड़ी रखा गया ताकि ऑन साइड में खेलते वक्त कहीं ना कहीं उस खिलाड़ी का असर बल्लेबाजी पर हो, लेकिन जैसी गेंद वैसी नसीहत। ऑफ स्टंप के बाहर ओवर पिच गेंद थी, कड़क ड्राइव खेला उन्होंने, थ्रू एक्स्ट्रा कवर, लाजवाब चौका। जबरदस्त बल्लेबाजी। मैच कोई भी क्यों ना जीते लेकिन दर्शकों के दिल जीत लिया अपने बल्लेबाजी के चलते जीतू ने। नक्कीच आणि स्पर्धेचा सुद्धा मात्र विजय झाला असंच मात्र म्हणावं लागेल। का सुंदर मात्र क्लासिकल ड्राईव्ह पाहिला आपण आणि आता मात्र गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरी गाठण्यासाठी। RD11 किरवली संघाला 1 मॅन आर्मीचा रोल तिथे मात्र अदा करतोय, कारण या अगोदर आपण विचार केला तर मात्र त्याला एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पाहू शकाल 25 धाबांची आवश्यकता असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये नरेशने 21 धाबा इथे मात्र खर्च केल्या आणि आता मात्र हा सामना शेवटच्या चेंडूवरती येऊन ठेपलाय। 4 धाबांची आवश्यकता असेल। मौसम आज काफ़ी गर्म रहा, अब मौसम थोड़ा सा ठंडा हो रहा है लेकिन ये मैच काफ़ी गर्म होता हुआ और पसीने पसीने होते हुए खिलाड़ी इस समय पसीने से तरबतर। घनघोर संघर्ष है गेंद और बल्ले के बीच में। कमाल की वापसी है ये जीतू चोरगे द्वारा RD11 किरवली टीम की। 1 गेंद 4 रन। फील्डिंग में फिर से थोड़ा सा परिवर्तन, शॉर्ट लेग से खिलाड़ी को हटाया गया है। एक शॉट फाइन ले गए, एक शॉट थर्ड मैन है, वाइड गली में एक खिलाड़ी तैनात है। मिड ऑफ की दिशा में फील्डर क्या रखा जाएगा, वहां पर उस फील्डर को वहां से शायद हटाने की तैयारी हो रही है। एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर है, लॉन्ग ऑफ मौजूद है, एक स्वीपर कवर में खिलाड़ी है। ऑन साइड में हम देखें तो डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है और एक लॉन्ग ऑन पर भी खिलाड़ी तैनात किया गया है।
ज्यादा फील्डर ऑफ साइड में नजर आते हुए, 5 खिलाड़ी ऑफ साइड में, 4 खिलाड़ी ऑन साइड में। आखिरी गेंद पर 4 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए RD11 किरवली को। जीत किसकी होगी, RD11 किरवली की या फिर पवन पुत्र पीसे? परंतु नक्कीच या स्पर्धेचा विजय झाला या म्हणावाच लागेल. ज्या अनुषंगाने आज नक्कीच दोन्ही संघाने मात्र खेळ इथे प्रस्थापित केलाय. एक चेंडू शिल्लक आहे, गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. नरेशच्या हातामध्ये चेंडू पण पाहतोय. तदनंतर पाहू शकाल जितू चोरगे खेळण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त ही लढत. नरेश आता मात्र नक्कीच आमच्यापासून दूर जात असताना पूर्णपणे सज्ज झाला या बॅटिंग करण्यासाठी. जितू चोरगे काय सुपर फलंदाजी आतापर्यंत त्याच्या वतीने पाहायला मिळाली. पहले गेंदबाज रुके फिर बल्लेबाज हटे। क्रिकेट की गहमा गहमी, क्रिकेट की गर्मा गर्मी, जबरदस्त सेमीफाइनल मुकाबला। आखिरी गेंद 4 रन चाहिए। फिर से ड्राइव किया, ओ फील्डर है डीप में, लेकिन क्या पहुंच पाएंगे? जबरदस्त फील्डिंग, एक रन पूरा किया। दूसरे के लिए पलट रहे हैं जरूर, लेकिन चेजिंग कंपलसरी, 2 ही रन मिलेंगे। मुकाबला जीत लिया है पवन पुत्र पीसे ने। आखिरी गेंद पर भी बढ़िया शॉट खेला था, लेकिन क्या फील्डिंग की है। फील्डिंग के बलबूते पर आखिरकार मैच जीता है पवन पुत्र पीसे टीम ने। कांग्रेचुलेशंस। लेकिन जीतू ने दर्शकों के दिल जीते हैं। जीतू हारे नहीं है, किरवली टीम जरूर हारी है, लेकिन जीतू की हार नहीं हुई है। खरोखरच या ठिकाणी स्टँडिंग ऑफिशियल मित्र नक्कीच देईन जितूसाठी, ज्याप्रमाणे त्यांनी खेळ आज प्रस्थापित केला. आणि खरोखरच पिछे संघाचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्यांनी आतापर्यंत 3 सामने केले आणि 3 सामने शेवटच्या चेंडूवरती त्यांनी विजय संपादन केलेला आहे. आणि खरोखर त्या ज्ञानेश्वरचं मी सुद्धा या ठिकाणी कौतुक करेन. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी मात्र त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केला. फक्त स्टॉप नाही केला तर मात्र सामना सुद्धा जिंकला, तो म्हणजे पवन पुत्र पीसे संघाने. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक RD11 किरवली, हार्ड लक जीतू चोरगे। मैं समझता हूं कि इस टूर्नामेंट का यह सबसे रोमांचकारी मुकाबला था। लाजवाब क्रिकेट दोनों भी टीमों द्वारा देखने को मिला। तर आपण देऊया या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. आणि खरोखर ज्यांनी या सामन्याला कलाटणी दिली, अर्थात एक षटकाचा स्पेल हाताला 2 विकेट्स प्राप्त